नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसर, मेहेर सिग्नल हा खरं तर नेहमी वर्दळीचा हा परिसर आहे, मात्र त्याच रस्त्यांवरती आज ठिकठिकाणी अशा प्रकारे आदिवासी बांधव शेतकरी नजरेस पडतायत। एकीकडे आपण जर बघितलं तर म्हणजे जवळपास शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत, मात्र त्यांचा उत्साह जो आहे तो अजूनही कायम आहे। आपण बघितलं तर ठिकठिकाणी अशा प्रकारे ढोलकी ही वाजवली जाते आणि गाणे हे गायले जात आहेत। नक्की काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। हे आंदोलन करतायत त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा कुठल्या? आम्ही पेठ तालुक्यातून खडकी शिंगाळी मोपाडा येथून आलेले आहे। तमाम गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातून खडकी शिंगाळीचे हे पथक आहे आणि आपली मागणी मागण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत। मुळातच जे वाद्य आहे, जे आदिवासींची मौखिक परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारी लग्नाची गाणी असतील, थाळ गाणी असतील, डाक गाणी असतील, मावल्यांची गाणी असतील किंवा अन्य मौखिक लोककथा, या कथेतून सरकारला जाग येण्यासाठी आमचं जल जमीन जंगल आमच्या हक्काचं आहे, आम्ही कोणा सरकारकडे भीक मागत नाही आहे। आणि म्हणून आदिवासी जनता मौखिक ग्रामदैवत आणि ग्रामदैवताला आराध्य आणि इथे या संध्याकाळी किंवा रात्रीच्या या शेतकऱ्यांचं दुःख पायी 4 दिवसापासून पायी चालत आलेले आहेत, त्यांचे पाय दुखत आहेत, परंतु हे दुःख पेलण्याची आणि हे दुःख विसरण्याची एक ताकद निर्माण करण्यासाठी संध्याकाळी अशी मौखिक गीतं म्हटली जातात। आणि म्हणून सरकारला पण या आमच्या कला पथकाच्या माध्यमातून, आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आणि गावी साहेबांनी दिलेल्या निवेदनातून आम्हाला एक म्हणायचं आहे की आम्ही आमचं जल जमीन जंगल आमचा अधिकार मागतो आहोत। तर आम्हाला आमचे वनपट्टी असतील, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, डाटा ऑपरेटर आहेत, परत जे कर्मचारी जिल्हा परिषद आणि शिक्षकांचं एकच मिशन जुनी पेन्शन, या संदर्भात आम्ही मागणी मागण्यासाठी इथं आलेलो आहोत। आपण बघत आहोत खरं तर जे गेल्या 4 दिवसांपासून ते निघालेले आहेत आणि सरकारला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे गाणेही वाजवले जात आहेत। सरकारने खरं तर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, तोपर्यंत आमचं हे आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कॅमेरामॅन किरण कटसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।